नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी चालले आहे गवळदेवाक. आज आमचं गवळदेवा कोकणात डिसेंबर नोव्हेंबर या महिन्यात प्रत्येक वाडीत गवळदेव असता. तर मित्रांनो, आज आमचं गवळदेवा आणि मी चालले आहे आता गवळदेवाक. सकाळी लवकर जात असतं, सगळी लोक 7-8 वाजता जातात, पण मी आज 12 वाजता जातो आहे. माझा काय आता खरा दिसत नाही हा. माका वाडीतले लोक ओरडणारच. बघूया मित्रांनो, आपल्यासाठी काय काम बाकी आहे त्या. मित्रांनो, गवळदेव जंगलात असता. मी आता या जंगलात एंट्री करतोय. अशी ढगारी उतरून खाली जायचं असता आणि माणसांचा आवाज येता. तिकडं माणसं आहेत. सगळं काल साफ करीत होती, मी पण उत्ताय साफ करू. या पूर्ण डोंगर उतरून व्हाळाच्या थंय जावचं लागतं आणि मग व्हाळातनं चढून थंय देवात असताना ते पूजा बिजा करतात. मित्रांनो, गवळदेव हे जंगलात असता. गवळदेव म्हणजे त्याचा खरा तुमका इतिहास सांगूचं झालो तर कृष्णान गोवर्धन पर्वताची जी पूजा केला नव्हती तेकाच आमच्या इकडे गवळदेव म्हणतात. म्हणजे जंगलात जाऊन कृष्णाची पूजा करायची आणि जेवण करायचा, सगळ्या पोरांनी करूचा असता तेकाच गवळदेव म्हणतात असा मला माहिती आहे थोडा. मित्रांनो, आईला व्हाळाक ह्याच्या पहिलाडी गेला की आपलं गवळदेव इलो. वाजली तर 12 मित्रांनो. जेवणाचं काम तर चालूच असतात असं मला वाटतं, पण माझ्यासाठी करू काय उरलं असत तर ते वडे. बघूया, जर आपल्या काय काम शिल्लक असत तर आता वडे तळूचे लागतील, बाकी काय पर्याय नाही. डिसेंबर महिना चालू आहे मित्रांनो आणि आमच्या इकडे खालच्या बाजूक झरे असल्यामुळं थोडा पाणी अजून चांगला बऱ्यापैकी आहे. नाहीतर काय व्हाळ सुकून खडखडीत झाले ह्याच्यावरचे, हय बरा पाणी आहे. फायनली मित्रांनो, मी पोचलो आहे गवळदेवात आणि गवळदेवा पोचल्या सगळी लोक जमा झालेली आहेत. वाडीतील मंडळी बहुतेक 2-3 जण तिकडे जेवण करतात आणि बाकीचे इकडे त्यांना मदत करतात, कांदे बिंदे काय ना काय कापून देऊ. पुजारी आमचं पूजा करून गेलो असं मला वाटतं. आणि ही मित्रांनो, हा आपल्या गवळदेवातली तुळस. प्रत्येक गवळदेवात एक तुळस असता. ही आपल्या गवळदेवातली तुळस हा. काल मी इलेलं संध्याकाळी साफबीफ करून गेलं. ह्यात मित्रांनो आमच्या गवळदेवातले देव, ज्या गवळदेवात सगळ्यात मोठा झाड असतात त्याच्या खाली देव ठेवले जातात. ह्याच्यात गवळदेव, ठिकाणदार, राखणदार आणि इतर देव असतात. हे वड्याचं पीठ मळतं काम चालला. वड्याचं पीठ माका वाटतं इला नाही, त्याच्यामुळे ते परत मळतात. आणि बाकीची मंडळी हे बसलेली आहे. काही लोक गप्पा मारतात आणि काही लोक हे बसवून काम करतात. आणि इकडं जेवण बनवूचं काम चालू आहे. भाजी एक तडको दिला नाही असं मला वाटतं. डाळ आताशी शिजत ठेवतात आणि भात झालो असत. भात सगळ्यात पहिलं करतात. मित्रांनो, बघूया आपल्याला काय करू भेटता काय, वडे बिडे काय करू चान्स भेटता काय बघूया. बहुतेक मला वाटतं वडत तळूचं लागते आणि एक तर हे चुलीवर कसा इस्तव होत नाही, त्याच्यामुळे धूर खाऊचं लागतं. बघूया आपल्याला काय भेटतं काम करू का. सध्या डाळ धुवचं काम चालू आहे. कॅमेरा घेऊन डाळ टाकला नाही आता. ही मित्रांनो, हा भाजी वर तरी तर एक नंबर इली आहे. ह्या बाजूक डाळ ठेवला नाही शिजत. वाटतं अजून अर्धा तास जाय तुम्ही आमच्यात काय नवीन डिश आणि काय नवीन हॉटेलात खाऊ भेटतात चर्चा चालली आहे. चपात्या आणि फ्राय मच्छी करी आणि मच्छी कढी पण लोकांसारखी नसतात. मच्छी कढी पण चांगली असतात. पिपळा घालता का आपल्या मालवण सारखा कढी भारी करतात तो. मच्छी कढी त्याच्याकडे जातात. मच्छी जेवण मालवण पद्धतीत करणार. मित्रांनो, होय आमच्या वाडीतले रामदेव बाबा वड्याच्या पिठाचे गोळे करतात आणि खाली ते वडे मशीननी दाबून वड्याचं पीठ त्याच्या आतमधनं रेडीमेड वडे जे आपण थापून ह्या करता, हे डायरेक्ट मशीनमधनं ते करतात आणि मग बाबा ते आतमध्ये सोडतात कढईत आणि मी ते 2-2 तळून काढतोय. तर मित्रांनो, मगासपासून 1 तास झालो तळतयच आहे, कोण तळूकच येत नाही. मी एवढे तळले आहे मित्रांनो वडे. आता मी जातोय डाळीचं काय ह्या डाळीचा मित्रांनो नाही भाजी आहे. भाजी मित्रांनो झालेली आहे. त्याच्या आतमध्ये कोथिंबीर टाकवत पूर्ण कोथिंबीर टाकल्याने तर भाजी आता तयार झालेली आहे. रोज त्याच्यात कोथिंबीर टाकल्याने आणि ढाकणा मारून ठेवल्याने आहे. आता ती चांगली मुरत त्याच्यानंतर आता डाळीचं ह्या करूचं चालला.
डाळ तडको देवता. त्यात कांदो लसूण आला विला टाकला नाही या मिरची वगैरे. आता डाळीत तडको देतो वाटता. मित्रांनो अशी जी वनभोजना किंवा आपण म्हणू शकता गवळदेव ब्राह्मण भोजन जी कोकणात होतं त्यांना खूप मजा येता. आणि असा जेवण म्हणजे असा खाली मातीत बसून जेवायचा आणि म्हणजे वेगळीच चव असता त्या जेवणात सुद्धा. आणि हय सगळा बायका काय करत नाही, हय सगळा म्हणजे अफेच करतात. आणि पाणी वगैरे आपण आता हल्ली नखरे असतात लोकांचे बिस्लरीचं पाणी असा तसा चांगला हवा, पण हय तसं आम्ही व्हाळाचं पाणी आणि ज्या नॅचरल ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्याचा वापर करता आणि ह्या जेवण बनवता. म्हणजे टोपा कापून माती बिती लावता आणि व्हाळातलं जातं पाणी ह्या जेवणासाठी वगैरे वापरलेला. आणि थोडा पिऊसाठी आमच्या विहिरीचं पाणी आणलेला एकदम नॅचरल पद्धतीने. आणि विहिरीचं वगैरे पाणी व्हाळाचं पाणी टाकून ज्या जेवण टेस्टी लागता त्या नॉर्मल आपण ज्या पाणी पिता त्याच्यामध्ये काय एवढा हे नसता. कारण व्हाळाचा किंवा ज्या विहिरीचा पाणी असता ते त्या म्हणजे खरोखर एकदम नॅचरल प्राणी असता, झऱ्यातनं वाहत असता. म्हणजे ज्याचा साठा होत नाही सारखा वाहत राहता. मित्रांनो जेवण खाली उतरून ठेवला नाही आणि हकडं वाटतं उरलेले जे टोमॅटो कांदे कोथिंबीर आणि मिरच्यो होत्यो त्याची म्हाका वाटतं हे कोशिंबीर बनवतात. कोणाक तरी दही आणूक पाठवला नाही असं म्हाका वाटतं. म्हाका वाटतं भाऊ गेलो हा दही आणूक. तर मित्रांनो हे बाजूक राहतोय. आणि मित्रांनो म्हाका एक समजत नाही एवढे मिरच्यो मधना फोडून कशा ठेवला नाही. म्हाका असं वाटतं की वड्याच्या उरलेल्या तेलात मिरच्यो तळून सगळ्यांका धमवतो यांचा प्लॅन हा. मिरच्या मित्रांनो लय तिखट असते कारण तो बारीक दिसतो, बारीक मिरची लय तिखट असतं. बाकी मित्रांनो जेवणासोबत कोशिंबीर तुमका कशी वाटता नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचे काय फायदे असतात ते पण सांगा. पाच सगळी मंडळी मित्रांनो जेव बसली या आणि भात वाढतात. माझ्यापर्यंत अजून वडेच पोचलेत मित्रांनो. हे बघा भातवालो कधी येतात का समजत नाही. लवकर ये रे बाबा भूक लागली या. माहीत वाटत मित्रांनो आता सो वडू आणि आताच बोलता बोलता लोणचा सुद्धा इलेला. समोरच्यांका सगळा वाढला नाही पण आमच्याकडे काही वाढपीच येत नाही. लपडा झालेला इलो भात घेऊन वाढ बाबा भात. मित्रांनो बरोबर सांगू झाला तर ज्या खाली बसून पंक्तीतला जेवणाचा सुख असता त्या खरोखर कोकणी माणसाच्या आयुष्यात खूप मोठी एक ह्या अभिमानाची गोष्ट आहे. कारण जास्तीत जास्त लोकांका खाली बसून जेवणा ह्या काहीतरी म्हणजे कल्चरल तर हाच म्हणजे जुनी लोका बसायची खाली बसून जेवायची. काही लोकांका तिची आवड हा पण काही लोकांका लाज सुद्धा वाटता खाली बसून जेवणा पंक्तीत बसून जेवणा. मित्रांनो हा खरोखर आपल्या कोकणात ही एक खूप चांगली गोष्ट आहे की सगळी जात धर्म ज्या आपण म्हणता त्या सगळा विसरून सगळी लोक आपल्या मांडीक मांडी लावून एकत्र जेवतात. ह्या खरोखर तुमका कोकणातच बघू भेटत. मित्रांनो सगळ्यांनी जेव सुरुवात केला नाही आणि जेवण सुद्धा खूप छान झाला. ह्या जंगलात अशा पद्धतीने केलेला जेवण नेहमीच चांगला होता. मित्रांनो मी पण वड्याचे टेस्ट घेतलंय. वडा मीच तळलं होतं पण जरा कडक झालं असं. गोवर्धनाची पूजा करणं तीच आहे. प्रत्येकाचा तो वापर आहे का बरोबर. गुराख्यांचं काय काय ठिकाणी ते वाडी करतात एक राखण्याचा घोंगडी घेऊन वाडी घेऊन पळत पळत जातो काय दाखवतात. आणि
अरे सोनाळीतले भारी केलेला थोडक्यात गवळदेव म्हणजे काय ह्या काकांनी थोडक्यात सांगला नाही मित्रांनो. तू देवांची बस बाबा ब्राह्मणदेव महाराज या सालाबाद प्रमाणे आपलं हे गवळदेवाचा कार्य केला महाराजा वेळावाकडा काही जर चूक झाल्यास माफी कर बाबाच्या आपल्याला सांभाळून घे आपले असलेले राहते आपलं हे कर. होय महाराजा सांभाळ आता महालक्ष्मी ना बाई माझी आई महालक्ष्मी गौरीचा आपलं सालाबाद प्रमाणे हे केलेला कार्यक्रम केलेला त्या ठिकाणी तुझी आपली आठवण केलेली आहे त्याने होय महाराजा गवळदेव ना दोन झाली बाबा गवळदेव महाराज प्रतिवर्षाप्रमाणे आपलं हे गवळदेवाचा कार्यक्रम केलेला व्यवस्थित पार पाडून आपलं जे हे केलेलं त्याप्रमाणे आपलं गडग्यातलंच म्हणायचो बाबा गडग्यातल्या महाराज तू राजी हो वाडीतले आपल्या रयतेची तू सगळ्याचं आपलं रक्षण सगळ्याकडे तू आपलं फिरतं तूच बघ सगळ्यांना सांभाळ करतो आणि मित्रांनो गारानं बिरानं घालून झालेला तर मित्रांनो आमचं गवळदेव तुमका कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा कारण 2-3 महिने चॅनल पूर्ण डाऊनमध्ये चालला. तर मित्रांनो ह्यो गवळदेवाचा व्हिडिओ गवळदेवाच्या ठावान 1 मिलियन जाऊन दे अशी मी आशा करते. चला तर मित्रांनो भेटूया नवीनच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.